हॅलो एव्हरीवन. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलोय आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एसएससी जीडीची तयारी करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ह्या एका व्हिडिओमुळे मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिजेक्ट होण्यापासून वाचू शकता. आणि मित्रांनो, खास करून एसएससी जीडीची भरती करणाऱ्या मित्रांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचेच कमेंट घेऊन आलोय, तुमचेच क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. बऱ्याच मित्रांचे असे म्हणणं आहे की जे आपले डॉक्युमेंट असतात ते किती तारखेचे असले पाहिजे, माझं हे तारखेचे डॉक्युमेंट आहे, माझं त्या तारखेचं डॉक्युमेंट आहे, हे चालेल का? बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे की हे डॉक्युमेंट सेंट्रल लेवलचे पाहिजे की स्टेट लेवलचंच पाहिजे, स्टेट लेवलचं असेल तर चालेल का? तर पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशाच भरतीच्या नवीन अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला डायरेक्ट त्या टॉपिकवरती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, 2024ची जी आपली भरती झाली होती त्या भरतीमध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त मुलं आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट झाले होते. का झाले होते? तर मित्रांनो, तुम्ही कुशल डेट एक ऐकलं असेल, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती कुशल डेट म्हणून एक ऐकलं असेल. तर मित्रांनो, जे आपले डॉक्युमेंट असतात ना, एसएससीचं एक रूल आहे. आता जेव्हा पण एसएससी जीडीची नोटिफिकेशन येते तेव्हा त्या नोटिफिकेशनमध्ये सरळ डायरेक्टली एक पॉईंट दिलेला असतो. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पूर्णपणे प्रूफ दाखवणार आहे, नोटिफिकेशन दाखवणार आहे. पण त्यामध्ये तिने दिलेलं असतं जे तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कास्ट सर्टिफिकेट कुशल डेटचे असले पाहिजे, कुशल डेटच्या अगोदरचे असले पाहिजे. आता कुशल डेट काय आहे? 2025ची जे आपण भरती देतोय, आता आपलं फिजिकल होणार आहे, याची कुशल डेट काय आहे? तर हे पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणारच आहे. पण त्या अगोदर बऱ्याच मित्रांचं म्हणणं असतं की जी जनरल कॅटेगरी आहे त्या जनरल कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे का? तर मित्रांनो, जनरल कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट त्यांचं निघत पण नाही आणि त्यांना भरतीसाठी कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. त्यांना फक्त डोमिसाईल लागतं, अदर आपले डॉक्युमेंट लागतात. आणि मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट होण्याचा दुसरा पॉईंट होता की जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवरती, पूर्ण डॉक्युमेंटवरती समान नाव नव्हतं. म्हणजे जे तुमचं नाव आहे मित्रांनो 10वीच्या मार्कशीटवरती, सेम तेच नाव सर्व डॉक्युमेंटवरती असलं पाहिजे. तुमच्या आधार कार्डवरती, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती, तुमच्या डोमिसाईलवरती, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती, सर्व डॉक्युमेंट जेवढे पण तुमचे असतील त्या डॉक्युमेंटवरती सेम नाव सगळीकडे असलं पाहिजे. जर बदलून असेल किंवा तुमच्या नावामध्ये कोणताही वर्ड मिसिंग असेल तर मित्रांनो तुम्हाला तिथं रिजेक्ट केलं जातं, तुमचं डॉक्युमेंट तिथं मॅच होत नाही आणि तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर काढलं जातं. हे पॉईंट आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट होण्याचे. तर चला, आता 2025ची आपण भरती देतोय. 2025मध्ये भरपूर मित्रांचं सिलेक्शन झालेलं आहे फिजिकलसाठी. फिजिकल झाल्यानंतर मित्रांनो तुमचं मेडिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या गोष्टी पुढे होणारच आहे. पण बऱ्याच मित्रांचे म्हणणं आहे की किती तारखेचं डॉक्युमेंट पाहिजे आपल्याकडे. तर मित्रांनो बघा, जी एसएससी जीडीची 2025ची भरती होती त्या भरतीचं जी कुशल डेट आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता प्रूफ के साथ. हे मित्रांनो 14 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या अगोदरचे तुमचे कास्ट सर्टिफिकेट बनवलेले तुम्ही असले पाहिजे. जर नसेल तर मित्रांनो तुम्हाला कुठं ना कुठं अडचण येऊ शकते. जे तुमचं ईडब्ल्यूएस कास्ट आहे मित्रांनो हे 14 तारखेच्या अगोदरच असलं पाहिजे, 14 ऑक्टोबर 2024च्या अगोदरचं असलं पाहिजे. जर पुढचं असेल तर मित्रांनो तुम्हाला रिजेक्ट तर नाही करणार, तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे जनरल कॅटेगरीचं थोडंसं मेरिट टप लागतं, म्हणजे 1-2 मार्क म्हणा मित्रांनो, 1 मार्क खूप जास्त असतो आणि त्यांना डायरेक्टली तिकडं ट्रान्सफर केलं जाईल. तुम्हाला जर कमी मार्क असेल तर तुम्हाला रिजेक्ट पण करू शकतात, जर चांगले मार्क असतील तर तुम्हाला युअर कास्टमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे आपली ओबीसी कास्ट. ओबीसी कास्ट मित्रांनो यांना कोणताही म्हणजे यांना कुठंही ट्रान्सफर केलं जात नाही, यांना डायरेक्टली रिजेक्ट केलं जातं जर तुमचं 14 तारखेच्या अगोदरचे जर डॉक्युमेंट नसेल तर. मित्रांनो कुशल डेट जाणून घ्या, जी 14 ऑक्टोबर 2024चेच तुमचे कास्ट सर्टिफिकेट बनवलेले असले पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. एसएससी जीडीची जेव्हा नोटिफिकेशन येते मित्रांनो त्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किती तारखेचं पाहिजे, कोणत्या तारखेचं पाहिजे, या सर्व गोष्टी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो तुमचं जर बनवलेलं नसेल तर तुम्हाला तिथं रिजेक्ट करू शकतात आणि रिजेक्ट करतात मित्रांनो. त्यामुळं 14 तारखेचंच बनवलेलं असलं पाहिजे आणि त्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये मित्रांनो तुमचं नॉन क्रिमिनल हे पण त्याच्यामध्ये अटॅच असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो एससी एसटी कास्ट हे सुद्धा 14 तारखेच्या अगोदरच बनवलेलं असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही हे पूर्णपणे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला समजलं की किती तारखेचं असलं पाहिजे. कुशल डेट पण तुम्हाला समजली की किती आहे, 14 ऑक्टोबर 2024 याच्या अगोदरचे आपले सर्व कास्ट सर्टिफिकेट असले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बरेच मित्र म्हणतात की जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे सेंट्रल लेवलचं पाहिजे की स्टेट लेवलचं पाहिजे. तर मित्रांनो बघा, हे सर्व कास्ट सर्टिफिकेट एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे सर्व
चारही कास्ट जे आहे हे सेंट्रल लेवलचे पाहिजे. जर सेंट्रल लेवलचं नसेल तर तुम्हाला कुठं ना कुठं अडचण येऊ शकते. सेंट्रल लेवलचं का पाहिजे तर जी SSCGDची भरती आहे मित्रांनो ही सेंट्रलची आहे, ही स्टेटची भरती नाही. त्यामुळं सेंट्रलचंच कास्ट पाहिजे तिथे. आणि आपल्याला कंपल्सरी मित्रांनो त्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे की नोटिफिकेशनमध्ये की आपल्याला सेंट्रल कास्ट पाहिजे, कुशल डेटचे डॉक्युमेंट पाहिजे, तुमच्या डॉक्युमेंटवरती सर्व गोष्टी समान असल्या पाहिजे. म्हणजे जे तुमचे नाव आहे, जे तुमचं नेम आहे ते सर्व गोष्टी सगळीकडे सारखंच असलं पाहिजे. या सर्व गोष्टी मित्रांनो त्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि जे आपण भरती करतो SSCGDची तर ह्या गोष्टीची पूर्णपणे मित्रांनो नॉलेज ठेवत चाला. कारण की बघा आपण छोट्या छोट्या चुकी करतो आणि जेव्हा पण आपण शेवटला लास्टला जातो, लास्ट स्टेजला जातो, आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातो मित्रांनो, तिथं आपल्याला कुठं ना कुठं अडचण येते आणि कुठं ना कुठं रिजेक्शनचा सामना करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो आतापासून जर आपण चांगली तयारी केली, मित्रांनो जे 2026ची तयारी करताय त्यांना खूप चांगली माहिती या व्हिडिओमधून मिळत आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तुमच्या टॉपिकवरती तुम्हाला बघायला भेटेल. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक शेअरमुळे मित्रांनो त्या मित्राची सुद्धा मदत होईल. तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.